असे आपले कुरकुरीत पापड झालेले आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा जेवण किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून दुप्पट तिप्पट फुलणारे पापड, एकदम पांढरे शुभ्र। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं ना मी राशनचे असे 2 किलो तांदूळ घेतलेले आहे, तर ह्याला चांगले अशा स्वच्छ धुवून घेऊया। तर आता बघा मी चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। तर आता मी हे टोपामध्ये भिजत टाकणार आहे तांदूळ। आपल्याला हे 3 दिवस तांदूळ भिजवून घ्यायचे। तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर ह्याला ना आपण 3 दिवस भिजवून घ्यायचे। आता ह्याच्यावर तर रोज पाणी काढत राहायचं आपल्याला। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। तांदळा पण आपले बघा 3 दिवस झालेले आहेत। तर 3 दिवस भिजत टाकलेले होते मी। तर आता ह्याच्या आपण पाणी चांगलं ह्याच्यावरचं काढून घेऊया। 3 दिवस पण मी पाणी सगळं काढलेलं होतं। जे वास वगैरे येत नाही, तर रोज पाणी काढल्यानंतर वास वगैरे येत नाही, म्हणून रोज पाणी काढायचं। तर आता हे 3 दिवस झालेले आहेत। आजचा 4था दिवस आहे। तर आज आपण ह्याला काढून घेऊया। तर आता हे पाणी आपण काढून घेऊ आणि ह्याच्यात दुसरं पाणी टाकून परत धुवून घेऊया। तर आता आपण ह्या चाळणीमध्ये तांदूळ काढून घेऊया। तर बघा आता ह्याच्यामधलं मी पाणी चांगलं नितळून दिलेलं आहे। तर आता ह्याला आपण असंच फॅनच्या हवेला ह्या तांदळा सुकवून घ्यायचं। तर आता हे बघा सुती कपडा घेतलेला आहे। आता ना तांदळाला आपण असं 2-4 तास ह्याला फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचं। ह्याचं तांदळाच्या वरचं असं पाणी झालं, पाणी सुकलं की ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। तर इथं ना मी 1 किलो बघा पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। 2 किलो दळून आणलं होतं, पण मी इथं 1 किलो पापड्यासाठी घेतलेलं आहे आणि 1 किलोचं मी कुरवड्या करणार आहे। तर हे बघा असं चक्कीवरनं दळून आणलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याला काय करायचं की पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला ह्याला ना असं पाण्यामध्ये कालवून घ्यायचं। पाणी ओतून असं एकदम गिटोळ्या झाल्या नाही पाहिजेत। तर हे बघा तर आपल्याला ना आता चांगल्या अशा गिटोळ्या चांगलं पातळ ह्याचं बॅटरनं चांगलं करायचं, असं एकदम एकजीव करायचा। अजिबात गिटोळ्या वगैरे झाल्या नाही पाहिजेत। तर हे बघा आता आपलं बॅटर असं झालेलं आहे। एवढं पातळ करून घ्यायचं म्हणजे अजिबात हे बघा ह्याच्यात एक पण गिटोळी वगैरे झालेलं नाहीत। तर हे बघा मी इथं हे पीठ कालवायला 1-1.5 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे। 1-1.5 लिटर पाणी लागलेलं आहे। तर आपल्याला असं का कालवून घ्यायचं की आपल्याला जर आदान ठेवलं आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो गिटोळ्या वगैरे होत नाहीत आणि विजेने चिक हाटता येतो, त्याच्यामुळे असं अगोदर आपल्याला कालवून घ्यायचं। जर तुम्ही असं जर डायरेक्ट टाकलं तर त्याच्यामध्ये गिटोळ्या वगैरे होतात आणि हाटायला पण आपल्याला जरा थोडं जड जातं, त्यामुळं असं कालवून घ्यायचं पीठ। तर तुम्हाला सांगायचं विसरले की मी ह्याच्यामध्ये 2 किलो तांदूळ घेतले होते। तुम्हाला सांगितलंच आहे की मी किलोच्या कुरवड्या करणार आहे, 1 किलोचे पापड करणार आहे। तर त्याच्यामध्ये मी 1/2 किलो शाबूत तांदूळ टाकलेले आहेत। तुम्ही पण पाहिजे तर 1/2 किलो शाबूत तांदूळ टाकू शकतात। तर 1/2 किलो शाबूत तांदूळ टाकल्यामुळे काय होतं की आपल्या कुरवड्या एकदम अशा फुगत्यात आणि पांढऱ्या पण दिसतात। त्याच्यामुळे शाबूत तांदूळ टाकायचे आणि अशा फुलत्यात पण चांगल्या। तर अशा पद्धतीने पीठ पण कालवून झालेलं आहे आपलं। तर चला तर मग आता ह्याला आपण 1 तासभर किंवा तुम्ही 2 तास पण ठेवू शकता असं पीठ कालवून। तर हे बघा आता मी इथे एक टोप ठेवलेला आहे, मोठाच घेतलेला आहे। असं कसं मोठा घेतल्यानंतर आपल्याला चांगलं हलवता येतं। तिथं 1.5 लिटर पाणी लागलेलं आहे। तर आता इथं मी 2-3 लिटर पाणी वाटणार आहे। तर आता इथं मी ना 3 लिटर पाणी ठेवलेलं आहे। तर आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदळाच्या पापड्या अजिबात ह्याच्यामध्ये पापड खार नाही टाकलेला मी किंवा जिरं वगैरे असं काहीच टाकलेलं नाही। नुसते तांदळाचे आणि शाबूत तांदूळ मिक्स करून तशाच पापड्या करणार आहे। एकदम छान अशा होत्या। तर चला तर आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवून घेऊया। तर हे बघा आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे, बघू शकता बघा चांगली अशी उकळी आलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये मीठ आपण चवीनुसार टाकून घेऊया। तर आता हे बघा ही 2 तास पीठ मी असं कालवून ठेवलेलं होतं। तर आता आपण ह्या पिठाला ना ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा तर आता बघू शकता तुम्ही ह्या गाठी वगैरे आपल्या अजिबात झालेल्या नाहीत। हे बघा चांगलं असं पीठ टाकल्याच्या नंतर चांगलं असं हलवून घ्यायचं आणि जर आपल्याला वाटलं पाणी कमी पडलं तर परत ह्याच्यात गरम पाणी तुम्ही अजून टाकू शकतात।
तर हे बघा, तर ह्याच्यामध्ये मी आता पाणी लागतंय, तर ह्याच्यामध्ये मी अजून 1.5 लिटर पाणी टाकणार आहे बघा. घट्ट झालेलं आहे तर अजून 1.5 लिटर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. गरम करूनच टाकायचं पाणी. तर पाणी टाकल्याच्या नंतर सारखं हलवत राहायचं, म्हणजे गाठी वगैरे होणार नाही, एक जीव करायचा ह्याचा. तर तरीही मला बघा चिक्क घट्टच वाटतंय बघा, बघू शकता. तर मी ह्याच्यामध्ये आणखीन पाणी गरम करून टाकणार आहे. आता झाकण काढून घेऊया. हे बघा, तर हे बघा, तर आपला चिक शिजलेला आहे. कसा वळखायचा तर बघू शकता तुम्ही, थोडी थोडी साय आलेली आहे वरती. कडनी पण असं साय आल्यासारखं झालंय, म्हणजे कडक झालंय. हे बघा, असं झालंय. असं झालं म्हणलं की हे बघा, तर आपला चिक आता शिजलेला आहे. तर जवळपास याला एक तासभर तर शिजायला लागलेला आहे, कारण मी स्लो गॅस केला होता, फास्ट गॅस केला नव्हता, म्हणून 1 तास लागलेला आहे. तर आता आपला चिक बघू शकता तुम्ही शिजलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला, तर मग आता आपण हे चिक शिजलेला आहे, तर आता आपण पापड्या घालून घेऊया. चला, तर आता आपण ही पळीने पापड्या करून घेऊया. हे बघा, जाडसरच ठेवायच्या, पातळ ठेवायच्या नाही. जर पातळ जर तुम्ही ठेवल्या तर मग आपल्या परत उलातल्या जात नाहीत, त्यामुळे जाडसरच घालायच्या. अशा प्रकारे सगळ्या आपण पापड्या करून घेऊया. तर हे बघा, मी हे 2 ते 3 दिवस ह्याला उन्हात असे वाळवून घेतलेले आहेत, एकदम असे घट्ट वाळलेले आहेत. तर आता आपण ह्याला तळून बघूया. एकदम दुप्पट तिप्पट असे पांढरे शिप्पट फुगत्यात. तर हे बघा, आता आपण पापड तळलेले आहेत. बघू शकता की बिना तळलेले. हे बघा, एक छोटे इथं आणि किती फुगलेला आहे पापड, बघू शकता तुम्ही. की बघा, दुप्पट फुगलेला आहे, एकदम असा पांढरा पण झालेला आहे. तर बघा, आता हे कुरकुरीत आपले पापड तांदळ झालेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. नक्की तुम्ही पण एकदा माझी रेसिपी ट्राय करून बघा. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपी घेऊन. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.